गणितामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे चिन्ह. जर तुम्हाला चिन्ह पूर्णपणे समजलं तर तुमचं गणित पक्का आहे असं समजायला हरकत नाही. पहा, चिन्ह पक्क करण्यासाठी काय करायचं तर एक संख्येची जोडी घ्यायची, कोणती पण घ्यायची. समजा 8 आणि 10 अशा प्रकारे संख्याची जोडी घ्यायची आणि ह्या जोड्या वेगवेगळ्या प्रकारे चिन्हामध्ये अशा मांडायच्या. +8 + 10 बरोबर, -8 - 10 बरोबर, +8 - 10 बरोबर, -8 + 10 बरोबर, +8 गुणिले +10 बरोबर. म्हणजे हेच पुन्हा मांडायचं, मध्ये फक्त चिन्ह वजा गुणले करून. -10 बरोबर, +8 गुणिले -10 बरोबर, -8 गुणिले +10 बरोबर असं. आणि या प्रत्येकाचं नेमकं उत्तर मांडायचं. कसं मांडायचं पहा, समान चिन्ह असेल बेरीज आणि वजाबाकीमध्ये, यांच्यामध्ये समान चिन्ह असेल तर त्यांची बेरीज करायची आणि वेगवेगळं चिन्ह असेल तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. समान चिन्ह असेल तर बेरीज, वेगवेगळे चिन्ह असेल तर वजाबाकी आणि येणाऱ्या उत्तराला चिन्ह मात्र मोठ्या संख्येचे मांडायचे. समान चिन्ह बेरीज +18 आले, समान चिन्ह बेरीज चिन्ह मोठ्याचे -18 आले, समान चिन्ह वेगवेगळे चिन्ह वजा करायची. 10तून 8 गेले 2, चिन्ह मोठ्या संख्येचे, वेगवेगळे चिन्ह वजाबाकी चिन्ह मोठ्या संख्येचे. गुणाकारामध्ये 10 × 88 सर्वांचं उत्तर 80 देणार. 10 × 88 80 80 80. चिन्ह यांच्या वेळी मात्र लहान मोठेपणा पाहायचा नाही. तर समान चिन्ह असेल तर अधिक मांडायचं आणि वेगवेगळं असेल तर वजा मांडायचं. याच्यामध्ये बिलकुल घोटाळा होऊन द्यायचा नाही. जो नियम गुणाकाराचा तोच नियम भागाकाराचा असतो. म्हणजे +8 छेद +10 याचं उत्तर दोघांना पण बेने भाग जाईल. 2 × 8 2 × 5 10 अधिकच येणार. -8 छेद -10 2 × 8 2 × 5 10 चिन्ह अधिकच मांडायचं समान चिन्ह असल्यामुळं. आणि -8 छेद 10 बरोबर, चिन्ह नाही म्हणजे अधिक असतं. -4 छेद 5 आणि +8 छेद -10 2 × 8 2 × 5 10 चिन्ह वेगवेगळं म्हणजे वजा मांडायचं. जो नियम गुणाकाराचा तोच नियम भागाकाराचा.